मित्रांनो, आपण पाहत आहोत प्रश्नमाला स्कॉलरशिप 2026 मधला आजचा प्रश्न वाचा. या ठिकाणी 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, हा प्रश्न विचारलेला आहे फेब्रुवारी 2025च्या परीक्षेमध्ये. पाहूयात या ठिकाणी हे उदाहरण कसं सोडवायचं आहे. ते काय विचारले बघा. या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक कोणता आहे? एकक आणि दशक किती आहे? 2. आणि त्याच्यानंतर कोणता आहे? 1000 स्थानचा अंक किती आहे? 8. यांची अगोदर काय करू आपण? स्थानिक किंमत काढून घेऊयात. चला, 2 ची स्थानिक किंमत माहिती आहे किती आहे? 2 च्या नंतर एकूण अंक किती आहे? एकच आहे, म्हणजे 1 0. 2 ची स्थानिक किंमत झाली 20. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी 8 ची स्थानिक किंमत 1000 स्थानी आहे. 8 च्या नंतरचे अंक मोजा 1 2 3, म्हणजे 8 ची स्थानिक किंमत किती आली? 8 ची स्थानिक किंमत आली 8000. पहा आता काय म्हणतो या ठिकाणी, दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे, म्हणजे ह्याच्या किती पट 20 आहे. लक्षात घ्या, 8000च्या किती पट 20 आहे. आपण जर हे असं मांडलं, 8000च्या किती पट बरोबर 20 आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी आपण असं समीकरण मांडतो, 8000च्या x पट म्हणजेच किती आहे? 20. मग या ठिकाणी हे गुणिले 8000 इकडे काय होतात? डिवायडेड होतात, म्हणजे 20 छेद इथं किती येईल? 8000. मग या ठिकाणी हे शून्य कॅन्सल होईल. बे 1 बे, बे चौक 8, बे 0 0, बे 0 0, शिल्लक राहिलं 1/400. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती येतो पहा, 1/400 म्हणजे पर्याय क्रमांक 2. बघा, 8000च्या किती पट 20 आहे, म्हणजेच या ठिकाणी 20 भागिले आपण 8000 केलं, म्हणजेच आपलं उत्तर काय आलं? 1/400. त्या पद्धतीनं शॉर्ट पद्धतीनं या ठिकाणी हे गणित आपण सोडवू शकतो. भेटूया प्रश्नमालेतील पुढील प्रश्नामध्ये. तोपर्यंत नमस्कार.